नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 26 सप्टेंबर 2024 वार गुरुवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते हे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहू की आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते। अननसची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर लहान साईजमध्ये अननससाठी साधारणतः दर जे आहे ते 800 रुपयापासून डझनसाठी दर पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर थोड्याशा मीडियम साईजमध्ये साधारणतः 1200 रुपये डझनपर्यंत दर या ठिकाणी आज पाहायला मिळते। तर त्याचबरोबर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये 1500 रुपये डझनपर्यंत अननससाठी दर पाहायला मिळते। आवक जास्त आहे, त्याचबरोबर दरामध्ये आज थोडीशी घसरण अननससाठी झालेली पाहायला मिळते। पिंक तायवान पेरूची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तायवान पेरूसाठी 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून पिंक तायवान पेरूसाठी दर पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर VNR पेरूसाठी साधारणतः उच्चांकी दर जे आहे ते 70 रुपयापर्यंत पाहायला मिळते। क्वालिटीनुसार आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। डाळिंबची क्वालिटी पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 330 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 रुपयापासून डाळिंबसाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे। त्याचबरोबर डाळिंबाचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी पाहू शकता। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या ड्रॅगन फ्रूटसाठी 130 ते 140 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 ते 70 रुपयापासून ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळतात साईजनुसार। त्याचबरोबर एक टॉप क्वालिटीमध्ये 140 रुपयापर्यंत ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळते। सीताफळाची मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण आज पाहायला मिळते। आवक जास्त आहे, त्याचबरोबर ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी कमी पाहायला मिळते। त्याच एक नंबर टॉप क्वालिटीच्या सीताफळासाठी उच्चांकी दर जे आहे ते 90 ते 100 रुपयापर्यंत पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। तर साधारणतः लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते कमीत कमी 10 ते 15 रुपयापासून दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता। तर लहान साईजमध्ये दरामध्ये देखील मोठी घसरण पाहायला मिळते। अंजीरची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर क्वालिटीनुसार दरामध्ये मोठी घसरण अंजीरसाठी झालेली पाहायला मिळते। तर कमीत कमी लहान साईजमध्ये त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर अंजीरसाठी पाहायला मिळते। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण अंजीरसाठी झालेली पाहायला मिळते। स्वीटकॉर्न कणसाची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत स्वीटकॉर्न कणसासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। तर क्वालिटीनुसार दरामध्ये स्थिरता 2 ते 3 दिवसापासून पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक ही थोडीशी कमी जास्त पाहायला मिळते। पपईची क्वालिटी पाहू शकतो। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 15 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकित दर पपईसाठी पाहायला मिळते। आवक कमी आहे, त्याचबरोबर दरामध्ये स्थिरता तरी देखील पाहायला मिळते। तर ग्राहकांची खरेदी करण्यासाठी संख्या कमी असल्यामुळे दर जे आहे ते टिकून असलेले पाहायला मिळतात। मोसंबीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या मोसंबीसाठी 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून मोसंबीसाठी दर पाहायला मिळत आहे। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकांची संख्या कमी झाल्यामुळे दर जे आहे ते थोडेफार कमी होताना पाहायला मिळतात। गावरान पेरूची क्वालिटी पाहू शकतो। तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते गावरान पेरूसाठी 15 पासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। तर क्वालिटीनुसार दरामध्ये स्थिरता पाहायला मिळते। संत्रीची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये संत्र्यांसाठी दर जे आहे ते 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। तर क्वालिटीनुसार दरामध्ये स्थिरता पाहायला मिळते। तर आवक ही भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून दर पाहायला मिळते।
कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडीशी घसरण आज पाहायला मिळते. तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून आज दर पाहायला मिळते. तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगडासाठी झालेला पाहायला मिळते. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण कलिंगडासाठी झालेली पाहायला मिळते. लिंबांची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्याचबरोबर लिंबांच्या दरामध्ये आज घसरण पुन्हा एकदा पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकतो तर साधारणतः कच्च्या लिंबांची आवक मोठ्या प्रमाणावरती बाजारामध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी झालेला पाहायला मिळते. आवक भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात.